महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नन्नाने गावात बाळूमामांच्या पालखीची सांगता उत्साहात, भाविकांची मोठी गर्दी, अन्नदानाचा महाप्रसाद। नन्नाने गावातून बाळूमामांच्या पालखीची सांगता मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी उपस्थित राहून दर्शन घेतले। गावकऱ्यांनीही मोठे सहकार्य करत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला। पालखी सोहळ्यानिमित्त काही दानशूर व्यक्तींनी स्वखर्चाने अन्नदान करून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली। अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांमध्ये विठ्ठल गोपाळ ठाकरे, रमण विश्वनाथ ठाकरे, चंद्रकांत पुंडलिक ठाकरे, गंगाधर श्रीपद गुंजाळ, दिलीप राजाराम गुंजाळ यांचा समावेश होता। या सोहळ्यात पोपट महाराज कीर्तनकार यांनी कीर्तन सेवा दिली। कार्यक्रमासाठी रहाणे यांनी साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली, तर सागर मंडप यांनी मंडप व डेकोरेशनची सेवा दिली। पालखी सोहळ्याचे मानकरी कारभारी बापू मामा होते, तर पालखीच्या अन्नप्रसादाची जबाबदारी आचारी पांडू महाराज यांनी सांभाळली। संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी आनंद वानखेडे, चांदवड। बघा, आपल्या गावामध्ये 4 दिवसापासून सद्गुरू संत बाळूमामा यांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे आणि 3 दिवस या ठिकाणी भजन कीर्तन आदी कार्यक्रमांनी आपली ही नानावे ग्रामभूमी अगदी गजबजून गेलेली आहे। यामध्ये बाहेरून आलेले सर्व भाविक भक्त, या भाविक भक्तांचं प्रथम मी या नानावे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर असा आभार मानतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांनी उदार अंतःकरणाने या ठिकाणी अन्नदान केलेले आहे, असे जे अन्नदानाची मानकरी आहे यांचा आपण या ठिकाणी छोटेखानी सत्कार करण्यात येणार आहे। तरी ज्यांचे या ठिकाणी मी नावं पुकारतोय, अशा अन्नदात्यांनी या ठिकाणी येऊन आपला छोटाखानी या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे। यात प्रामुख्यानं हरिभक्तपरायण विठ्ठल गोपाळ ठाकरे यांची पंगत आहे, त्यांनी या ठिकाणी आपल्या सत्कार स्वीकारायचा आहे। भक्तपरायण रमण विश्वनाथ ठाकरे, रोशन चंदू ठाकरे या त्यानंतर चंद्रकांत पुंडलिक ठाकरे, त्यानंतर ते पंक्तीचे मानकरी आहेत गंगाधर श्रीपद गुंजाळ, सेवा केलेली आहे असे आपले दिलीप दादा गुंजाळ, त्यानंतर पहिल्या दिवसाची कीर्तनकार हरिभक्त पालखीच्या जय बाळूमामाच्या नावाने वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।